आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित ब्लॅक बॉक्सच्या डेटामध्ये फेरफार होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला। या आरोपामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली। रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दावा केला आहे की VSR कंपनीचा मालक VK सिंग हा काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून FDR फ्लाइट डेटा रेकॉर्डर ब्लॅक बॉक्सचा एक भाग मधील काही एडिट करण्याचा प्रयत्न करत आहे। FDR मध्ये विमानाच्या उड्डाणाशी संबंधित सर्व तांत्रिक माहिती नोंदवलेली असते। पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट इशारा देत म्हटलंय की DGCA किंवा AIB मध्ये जे कोणी अधिकारी या कामात मदत करत असतील त्यांनी लक्षात ठेवावे की भविष्यात होणाऱ्या फॉरेन्सिक ऑडिट मध्ये कोणताही फेरफार उघड होऊ शकतो, त्यामुळे जबाबदार व्यक्तींना त्याची किंमत मोजावी लागू शकते। यासोबतच त्यांनी असेही नमूद केले की भविष्यात संसदेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन झाल्यास आणि फॉरेन्सिक तपासणी झाली तर सत्य बाहेर येईल। तसेच DGCA मधील अनेक अधिकारी प्रामाणिक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केले। दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात ब्लॅक बॉक्सच्या डेटामध्ये फेरफार होत असल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात असून या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी होत आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।